सैरावर भटकू लागला, कुठेतरी एखादं गाव मिळेल का तिथं कुठेतरी एखादं गाव मिळेल का, त्या गावाच्या बाहेर एक एसीच्या बाहेर एखादं पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड मिळेल का, तिथे 2 भटक्याचा विसावा मिळेल का, तिथे आपली वस्ती तयार करता येईल का? पुन्हा एकदा लोकांनी आपली वस्त्या बर्बाद केली, गावाची गावं तांडीची तांडे. माणसं मिळाल्यानंतर 2 भटक्याचा विसावा घेता म्हणतात. आता आमच्या काळात तर नाही आहे, तुमच्या काळात त्या काळात होतं, पण सांगणं आहे तुम्हाला महत्वाचं. 2 भटक्याचा विसावा मिळेल हा संपूर्ण बहुजन समाज शहरावर भटकू लागला. तुम्ही सगळ्या प्रकारचे इंजिनियर बघितले असतील, मेकॅनिकल इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिकचा इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत. वामनराव कडक जगामधला एकमेव असा इंजिनियर होते ज्यांनी शब्द जोडले की गाणं तयार व्हायचं. इंजिनियर महाकवी वामनराव कडक. असा महाकवी वामनराव आता एनजीएमच्या माध्यमातून डॉक्टर दिली झाली, डॉक्टर महाकवी वामनराव कडक. पण इंजिनियर पदवी आम्ही दिली, म्हणजे मी दिली. इंजिनियर महाकवी वामनराव कडक. असंच वामनराव कडकांनी शब्द जोडले आणि गाणं तयार केलं आणि गाण्याची गाडी तयार झाली. त्या गाडीला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या गाडीचे ड्रायव्हर वामनराव कडक आहेत. आणि तुम्हाला सरामध्ये उदाहरण घ्या की तुम्ही आम्ही सर्व 85% बहुजन समाज जो शहरावर भटकू लागला, कुठेतरी वस्ती तयार करायला, गाव तयार करायला, तांडा तयार करण्यासाठी वामनराव कडक तुम्हाला सर्वांना घेतलं, गाडीत बसवलं आणि सांगितलं इथल्या प्रस्थापित लोकांनी आपले वस्त्याच्या वस्ते, गावाचे गाव, तांड्याचे तांडे बर्बाद केले. आपल्याला कुठेतरी 2 भटक्याचा विसावा मिळेल का, निवारा मिळेल का, यासाठी आपण भ्रमंती करत आहोत. आता तुम्ही या माझ्या गाडीत बसली, या गाडीचा मालक मी आहे. ही गाडी जिथं थांबेल तिथं वस्ती तयार करेल. बघा कोणच्या वाड्या लागल्या, कोणचे गावं लागले, त्या गाण्यामध्ये वामनराव लिहित आहेत. ध्यान देऊ नये का, महत्वाचं गाणं आहे. वामनराव गाडी चालवत आहेत, समोर एक गाव दिसतं, आपल्यात मधली एक सीटावर बसलेली माता भगिनी उठली आणि वामनरावच्या खांद्या हाताला म्हणाल, दादा समोर एक गाव दिसतंय ना, त्या गावात एसीच्या बाहेर एखादं झाड दिसतंय बघा मोठं, तिथं आपण आपली वस्ती तयार करू ना. तर वामनराव म्हणाले, या गाडीचा मालक मी आहे, ड्रायव्हर मी आहे, मी जिथं गाडी थांबेल तिथं वस्ती तयार करायची. बघा वामनराव कुठं घेऊन चाललेले आहेत. समझने वाले को इशारा काफी है गाड़ी के अंदर से. वामनराव लिहित आहेत. त्या आईला वामनराव, ती आई म्हणाल की बाबा दादा समोर गाव दिसतंय, आपण तिथं वस्ती तयार करू ना. वामनराव त्या आईला म्हणतायत, हे उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी वस्ती करायची नाही, इथं काही वस्ती करायची नाही. उजाडवाडी उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय. वामनराव म्हणतात, हे उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, आणि इथं काही वस्ती करायची नाही. उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय. तुफान जंगल झाडी मधी, 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 हे तुफान जंगल झाडी मधी, तुफान जंगल झाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी. इंद्राबाई कोण कोण?
सगळे मुख्य जेवण केलं ना. मला बोलके माणसं माझी मुख्य नाही बरं का. हे तुफान जंगल झाडी मधी, 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 तुफान जंगल झाडी मधी. इंद्राबाईच्या वाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी. इंद्राबाई कोण माहिती का? इंदिरा गांधी. जिनं तुम्हा आम्हा सर्वांना 45-50 वर्ष लिंबू दाखवलं. संजय गांधी निराधारा नावाचं आणि टरबूज काढून घेतलं. ही सत्यता आहे. आजही आम्ही सत्यत नाही याचं कारण हेच आहे. लिंबू दाखवलं की आपण ताबडतोब पळतो, टरबूज कवा काढून घेते हे पण कळत नाही आपल्याकडनं. म्हणून वामना लिहितात 1988-94 सालामधलं गाणं आहे. वामना म्हणतात तुफान जंगल झाडी मधी, तुफान जंगल झाडी मधी, तुफान जंगल झाडी मधी, तुफान जंगल झाडी मधी, तुफान जंगल झाडी मधी. इंद्राबाईच्या वाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी, इंद्राबाईच्या वाडी मधी. आता काय गाडी सोडायची नाही, हिनं लय लुबाडलाय. आता काय गाडी सोडायची नाही. उजाड वाडीचं उजाड वाडी आली गं, उजाड वाडी आली गं, उजाड वाडी आली गं, उजाड वाडी आली गं. बघा 1990 आणि 84 सालामध्ये दंगल घडली होती. कुणाला माहिती आहे? भारतामध्ये एक सर्वात मोठी दंगल घडली होती 1990-94 सालामध्ये. ती दंगल 6 डिसेंबरच्या दिवशी घडली होती. केव्हा माहिती का? बाबरी मस्जिद पाडण्यात आल्याच्या नंतर. ध्यान देऊ नका, गाणं महत्वाचं आहे. तुम्हाला धांगड धिंगाची गाणी जाऊ नसते, मला प्रबोधनाची गाणी आहे. त्या काळामध्ये दंगल घडली बाबरी मस्जिद पाडण्यात आल्याच्या नंतर. आणि ती बाबरी मस्जिद 6 डिसेंबरच्या दिवशी पाडली. मुस्लिम समाजाला वामना म्हणतात. मला सल्यूट आहे की त्यांनी 6 डिसेंबरच्या दिवशी दंगा केला नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी शहानिशा करून घेतली की बाबरी मस्जिद पाडली का. आणि एक फतवा काढला की बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीवर म्हणजे मुंबईला दादरला अभिवादन करण्यासाठी आलेला आंबेडकरी अनुयायी समाज आहे, त्याला पहिले त्याच्या घरी जाऊ द्या आणि मग आपण आपला राग व्यक्त करू. दुसऱ्या दिवशी दंगल सुरू झाली. म्हणून वामना लिहितात बाबरी मस्जिद आली गं बाय, 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 बाबरी मस्जिद आली गं बाय. आणि इथं काय दंगल करायची नाही, इथं काय दंगल करायची नाही, इथं काय दंगल करायची नाही. आणि पापाची मडकी भरायची नाही. उजाडवाडी उजाडवाडी आली गं बाय, उजाडवाडी आली गं बाय, उजाडवाडी आली गं बाय, उजाडवाडी आली गं बाय. बळजबरीत भारतरत्न दिवाळी कोणला कोणाला. काल परवा भारतरत्न दिला गेला. कसं हसू आलं ना. आपलं फक्त लिंबू दाखवून टरबूज काढून घेतला. कुणाला दिलं नाव सांगा बरं का. वामनाला लिहिताय अरे अडवाणीची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणीची वाडी आली. अरे भाजपची टीम मागे घेतली, भाजपची टीम मागे आली, भाजपची टीम मागे आली. सर्वात मोठा घोटाळा नोटबंदीच्या काळात झाला. केव्हा झाला? नोटबंदीच्या काळात झाला. एकही करोडपती अब्जोपती माणूस कंगाल झाला नाही. इथे बसल्या प्रत्येक गरीब माणूस कंगाल झाला त्या काळात. जे पैका लेकीच्या लग्नासाठी, मुलाच्या नोकरीसाठी असेल, एखादी शेती जर विकत घ्यायची असेल, त्यासाठी पैसा जमा केलेला 5-25 हजार रुपयाचा तो जो पैसा होता या शासनानं नोटबंदीच्या काळात पुन्हा वळून घेतला. सगळ्यात मोठा घोटाळा नोटबंदीच्या काळात झाला. ट्रकानं भरून नोटा पहिले छापण्यात आल्या. बोली महत्वाची गोष्ट.
मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे. सगळ्यात मोठा घोटाळा नोटबंदीच्या काळात झाला. प्रकारे भरून नोटा पहिले छापण्यात आल्या. भावी गव्हर्नर 3 महिने अगोदर तयार करण्यात आला. त्याची सही घेण्यात आली, नोट छापण्यात आली आणि अचानक नोटबंदी करण्यात आली. आता ह्या नोटबंदी करण्यात आली, ह्या नोटा छापण्यात आल्या, पुरवायच्या कशा? अचानक लॉकडाऊन लावण्यात आलं. जिथं जिथं नोटा पुरवायच्या त्या बरोबर पुरवल्या गेल्या. माणूस मेला की त्याच्या लेखाला सुद्धा त्या माणसाचं तोंड दाखवून देत नव्हते. असं लॉकडाऊन होतं. कोरोनाचा काळ कुणी बघितलं? सायनी बघितलं ना. मेलं कोण? उपाशी आपणच मेलो. प्रस्थापित लोक मेले, त्यांच्यावर अख्खा असा पैसा कमवून ठेवलेला आहे. घर भरून लोकांकडे पैसे आहेत, पण दाखवायचं काम नाही आहे. ते लोक उपाशी नाही मेले. वामनदादा त्या काळात येतात. अडवाणींचं कार्य काय? पक्षाशिवाय दुसरं कार्य अडवाणींचं कुठलंच नाही आहे, आणि त्याला भारतरत्न दिला जातो. किती मोठी शोकांतिका आहे. वामनदादा त्या काळात ज्या व्यक्तीचं नाव टाकतात, काय सांगत असतील? लालकृष्ण अडवाणी हा बीजेपीचा राष्ट्रीय प्रवक्ता त्या काळातला. म्हणून वामनदादा लिहितात, अरे अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली. अरे भाजपची ती माडी आली, भाजपची ती माडी आली, भाजपची ती माडी आली. आणि ही काही माणसं करणारी आहे. यांनी लॉकडाऊन मध्ये लय लोक मारले. ही काही माणसं तारणार नाही. उदारवाडी एक सोपा प्रश्न आहे. माझ्या हात जोडून विनंती होतं, बोलत राहा. मला बोलणारी माणसं आवडतात, म्हणून भावना विनंती आहे. आपण घर कशासाठी बांधतो? आपण घर कशासाठी बांधतो? राहण्यासाठी. आपण राहण्यासाठी बांधतो. बाबासाहेब आंबेडकर जगामधले एकमेव असे विद्वान व्यक्ती होते की ज्यांनी दादरला हिंदू कॉलनीमध्ये राजगृह नावाचं घर हे फक्त पुस्तकांसाठी बांधलं होतं, तुमचे माझे मस्तक नीट करायला. आज आमच्या बाळ्याची बाली 2 BHK नाही, 4 BHK थोडी पण कमी पडते. 2 BHK मध्ये 4 रूम असतात. संडास बाथरूम बेडरूम सगळं असतात. मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा बाथरूम असतात. ते सुद्धा कमी पडते आमच्या बाळ्याला. एका लेकराला जर करायला असलं की त्याची बायको म्हणजे 4 BHK असतं बरं असतं, म्हणजे 8 रूमा. आता त्या 8 रूमा काय चाटत बसायच्या? बाबासाहेब आंबेडकर जगामधले एकमेव असे विद्वान व्यक्ती होते की ज्यांनी दादरला हिंदू कॉलनीमध्ये राजगृह नावाचं घर, 3 मजल्याचं घर हे फक्त पुस्तकांसाठी बांधलं होतं, तुमचे माझे मस्तक नीट करायला. वामनदादा लिहितात. त्या पुस्तकातून एक विषय बाहेर आला ज्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर. काय नाव होतं? सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर हे विषय नावाचा बाहेर आला. आणि त्याच्यात 3 प्रश्न बाहेर. त्यांचं नाव श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब. वामनदादा लिहितात, अरे भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, हे भीमरायाच्या राजगृहात यशवंताच्या ही खरी माणसं तारणारी आहे का नाही? आंबेडकर तारणारे आहे का नाही? काय राव, त्याच्या नावावर कमवताना हो किंवा नाही बोलत नाही. ही खरी आहे का नाही? ज्यांना बाबासाहेबांनी तार असेल ते हात वर कोती सांगतो. वा, ठीक आहे, तुम्ही सगळी जोरदार टाळा. चला. अरे भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, अरे यशवंताच्या 3 आणि ही खरी माणसं तारणारी हाय. उदारवाडी केली गबाई, उदारवाडी केली गबाई, उदारवाडी केली गबाई, उदारवाडी केली गबाई, उदारवाडी केली गबाई.
शेवटी गाणं ऐकवतो बघा वामनदादा खडक. आपले फोटो बघितला असेल वामनदादाचा. एक मखमली कापसाची टोपी वामनदादा खडकांनी घातलेली आहे. कापसाची टोपी बघितली आपण मखमली एखादी बघितली असेल ना. ही टोपी केव्हा निघली माहिती का? व्हीपी सिंग नावाचा व्यक्ती ज्यावेळेस भारताला पंतप्रधान झाला 90च्या दशकातला माणूस. ध्यान देणं का महत्वाचं आहे. व्हीपी सिंगला पंतप्रधान करणारा कुठला नेता नव्हता. तुम्ही आम्ही सर्वांनी मतदान केलं आणि व्हीपी सिंगला खरा सपोर्ट करणारा पंतप्रधान बनणारा माणूस जगामधला एकमेव असे होते ज्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर. व्हीपी सिंगला त्यांनी सत्तेवरती बसवलं, पंतप्रधान बनवलं. आणि त्या व्हीपी सिंगांनी 1990 ला बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब बहाल केला. कधी केला? 1990 ला. आपण बाबासाहेबांना म्हणतो भारतरत्न. हा भारतरत्न किताब व्हीपी सिंगाच्या काळामध्ये म्हणजे पंतप्रधान असताना झाला 1990 ला. आणि त्याच काळामध्ये मंडल आयोग लागू झालं. त्याच काळामध्ये 1 रुपयाच्या नाण्यावरती बाबासाहेब आले. ही व्हीपी सिंगांनी आलेली सत्तेचा उपयोग कसा करावा हे व्हीपी सिंगांकडून शिकलं पाहिजे. आज सत्तेवर माणसाला कसं बसवावं हे बाबासाहेबांच्या नातवातून शिकवावं म्हणून सांगाय. चलो व्हीपी सिंगाच्या काळामध्ये अरे वामनवाणी भावामध्ये वाटचाल आपली ठरायची हाय. वाटचाल आपली ठरायची हाय. उतारवाडी गेली ग बाई, 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 उतारवाडी गेली ग बाई. आणि इथं खरी वस्ती करायची हाय. उतारवाडी उतारवाडी गेली ग बाई, उतारवाडी गेली ग बाई, उतारवाडी गेली ग बाई, उतारवाडी गेली ग बाई. गेली ग बाय इथं खरी वस्ती करायची हाय.